मिशोवरनं सुंदर असा ब्लॅक ड्रेस मला रिसीव झालेला आहे, कुर्ता सेट. तुम्हाला दाखवते तो मी पुढं. त्यापूर्वी मी माझी तयारी करून घेते. तोच ड्रेस मी घातलेला आहे, म्हणजे वेअर केला आहे. तर मला जायचं होतं आज कपालेश्वर मंदिर आणि पंचवटी इथे. तर खूप दिवसाचं माझं मन होतं, पण वेळच भेटत नव्हता यांना. आज त्यांना धरून बांधून नवरदेव बनवलेला आहे मी. त्यांना जबरदस्ती घेऊन गेलेली आहे. तर मस्त माझी अशी तयारी केलेली आहे मी. ब्लॅक ड्रेस वेअर केलेला आहे आणि माझा मेकअप आवरत आहे मी. छान मेकअप झाल्यानंतर फटाफट मला तुम्हाला हा कुर्ता सेट मी दाखवते पहिले कसा आहे ते. तर त्याची ओढणी इतकी सुंदर आहे ना, मला वाटतं 366 रुपये काहीतरी मला पडले. आता त्याहूनही कमी आहे त्याची किंमत. तुम्हाला जर हा ड्रेस घ्यायचा असेल तर मला PP लिंक असं DM करा, म्हणजे मला कमेंटमध्ये करा. मी तुम्हाला लिंक लगेच प्रोव्हाइड करून देईल. मी लिंक तुम्हाला पाठवून देईल, त्यावरून तुम्ही परचेस करू शकता. तर आता निघाले आहे मी. आम्ही आवरलं वगैरे सगळं, नाश्ता पाणी सगळं, कामं वगैरे आवरले माझे. आणि मग आम्ही मस्त असं गेलो तिथे पंचवटीमध्ये. तर नशिबाने गोदा आरती जी आहे ती आमच्या हाती लागली. तर मग गोदा आरती पण आमच्या बघण्यात आली पहिल्यांदा. त्याचबरोबर पाणी बघा किती वाढलेलं होतं, सगळं पाणी रस्त्यावर आलेलं होतं. आणि छान अशी गोदा आरती आम्ही आज पहिल्यांदा एवढ्या दिवसात आम्हाला ही आरती म्हणजे बघायला भेटली. खूप छान वाटलं. आणि त्याच नंतर मग इथे पाण्याचा धबधब्यासारखं सगळं झालेलं होतं वातावरण. तर मग सिद्धी बोलली मला खेळायचं आहे, मग तिथे मस्त खेळली ती. तर मला हे बोलायचं होतं, मी कपालेश्वर मंदिरामध्ये गेले. आणि खरं तो आजचा श्रावण सोमवार आहे. सगळ्यांना पहिल्या श्रावण सोमवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पण मी मंदिरामध्ये ब्लॅक ड्रेस घालून गेले होते आणि कळत न कळत मला खूप खराब वाटत होतं. मी ब्लॅक ड्रेस घातला, पण कधी कधी असं वाटतं असं काही नसतं. देवाला सगळेच रंग आवडतात. तर त्यामुळे मी भावना चांगले ठेवून गेले. मला नंतर लक्षात आले काळा रंग घातला नाही पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथे तुमचं कपालेश्वरचं दर्शन झालंच असेल. जे लोक बाहेर गावी राहतात त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब म्हणजे फॉलो करायला विसरू नका. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तर त्यानंतर मी रस्त्याने आले, वादी घेतली. पंचवटीमध्ये खूप छान वादी मिळते ओरिजिनल, ती घेतली. त्यानंतर मग वडापाव खाल्ला आणि ते नंतर आम्ही थोड्या एका ठिकाणी थांबलो, कारण खूप पाऊस चालू होता. आणि माझा आवाज आज जरा खराब आहे कारण मला खूप सर्दी झालेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.